इतक्या लवकर हार कशी मानू मित्रा? अख्ख्या खानदानातला सगळ्यात सक्सेसफुल मुलगा बनायचंय आपल्याला. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग खतरनाक व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आमच्या पप्पांची तब्येत ठीक झालेली आहे आणि फायनली मित्रांनो मी जो आहे तो आता घरी आलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही 2-3 दिवस ऍडजस्ट केले आपले विदाउट व्हॉइसचे, त्यामुळे धन्यवाद. आजचा व्हिडिओ आपण प्रॉपररित्या आपल्या आवाजात करणार आहोत, त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर मित्रांनो, आजचा व्हिडिओ ॲटिट्यूड बॉय स्पेशल व्हिडिओ करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओचे मटेरियल आणि प्रीसेट जितके काय आहे ते त्याचे लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर बिंदास्त खाली आपली इंस्टाची आयडी आहे, बिंदास्त मेसेज करा, कोणताही विचार न करता तुमच्या प्रॉब्लेम सोल्युशन सुद्धा मी काढून देणार आहे. त्यामुळे इंस्टाला आपल्या फॉलो सुद्धा नक्की करा. नवीन पेज आहे आणि इथून पुढे सगळे आपले व्हॉइसचे म्हणजे आपल्या आवाजामध्ये व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा. तर मी माझ्या व्हॉइस ऐकवण्यासाठी खूप एक्साइट होतो मित्रांनो. आपला व्हिडिओ म्हणजे मला एकदमच मुख्यसारखं वाटत होतं, कारण मी खूप दिवस झाले व्हिडिओ एडिट केलेलाच नव्हता. विषय म्हणलं तर फक्त ते व्हॉइस जोडून तुम्हाला व्हिडिओ टाकत होतो, बॅकग्राऊंड व्हॉइस. मला सुद्धा कसं तरी वेगळंच वाटत होतं, पण त्यानिमित्त तुम्ही ॲडजस्ट केलं ती माझी मोठी गोष्ट आहे. आणि व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा चांगले खास आलेले आहेत पहिल्यापेक्षा, त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद, मनापासून आभार. आणि माझ्या पप्पांची तब्येत ठीक झालेली आहे तुम्हाला मी सांगतो. ओके, चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजची व्हिडिओला सुरुवात करूया. इतक्या लवकर हार कशी मानू मित्रा? अख्ख्या खानदानातला सगळ्यात सक्सेसफुल मुलगा बनायचंय आपल्याला. सिम्पली मित्रांनो, आपण अलर्ट मशीनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2 प्रीसेट बघायला मिळणार आहेत. एक म्हणजे बीट मार्क प्रीसेट आहे, दुसरे म्हणजे शेकी बीट प्रीसेट आहे. तर मित्रांनो, मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रीसेट इम्पोर्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला असेल तर सिम्पली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 व्हिडिओ आहेत, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशनचे. दोन्ही व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा, तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होऊन जाणार आहे. तर चला मित्रांनो, वेळ लागला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिम्पली बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, प्रीसेटमध्ये फक्त एक ग्रुप आहे, ते पण सॉंगचा ग्रुप आहे. तर सॉंग आपले 2 भागात डिवाइड आहे, त्यामुळे मी एक ग्रुप तयार केला आहे. फक्त आता सॉंगला काही करायची गरज नाही, सॉंग आपलं जसं तसं बघायला मिळणार आहे. ओके, तर सिम्पली काय करायचं, आता 0 सेकंदापाशी यायचंय, सांगतो आता मी. तर 0 सेकंदापाशी आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचंय, मीडियावरती जायचंय. तुमची जिथं काही फोटोची फाईल असेल ते फोटोची फाईल ओपन करून घ्या गाईज. तर फोटोची फाईल आपली जी आहे ती ओपन करून घेतो. सिम्पली फोटोची फाईल ओपन करून घेतल्याच्यानंतर एक कोणताही फोटो ऍड करायचा, तुम्हाला जो कोणता ऍड करायचा आहे तो. तर सिम्पली अगोदर दाखवतो मी तुम्हाला फोटो ऍड कसा आणि कोणता करायचा आहे. तर सिम्पली मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटो ऍड केलेला आहे. फोटोची काय करायची, 2 नंबरच्या बीट पर्यंत वाढून घ्यायची, सिम्पली अशा प्रकारे. तर आता फोटोला एकदम बरोबर रेषेमध्ये बसवण्यासाठी काय करायचं बघा, या फोटोवरती क्लिक करायचंय. वरी आडव्या 3 डॉट असल्यावरती क्लिक करायचे, ते एक ऑप्शन आहे बघा, फिल टू कंपोजिशन एरिया, या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि फोटोला एकदम बरोबर आपल्या साईजमध्ये बसून घ्यायचे, रेशोमध्ये बसून घ्यायचे अशा प्रकारे. तर सिम्पली सांगतो तुम्हाला काय करायचं, या फोटोवरती क्लिक करायचे. ओके, क्लिक केल्यानंतर काय करायचं, खाली एक ऑप्शन आहे बघा, मूव्ह अँड ट्रान्सफरचं, यावरती यायचं आहे. तर सिम्पली काय करायचं, फक्त या आपला जो फोटो आहे त्या फोटोला एका साईडला करायचंय, म्हणजे लेफ्ट किंवा राईट साईडला, ते तुमच्या मनावर करा. तर मी जे आहे त्या फोटोवर राईट साईडला करून घेतो अशा प्रकारे. सिम्पल आहे एकदम. अशा प्रकारे राईट साईड केल्याच्यानंतर अगोदर राईट साईड करायचंय आणि आपले जे फोटो स्टार्टिंग पॉईंट आहे म्हणजे 1 नंबरचा बीट आहे, या पॉईंट पाशी यायचं आहे, इथं एक की द्यायची आहे. सिम्पल. ओके, अशा प्रकारे की दिल्याच्यानंतर काय करायचं, सेंटरला एकदम लास्टला यायचं फोटोच्या, आणि फोटोच्या लास्टला यायचं आहे अशा प्रकारे एंडला. इथं एक की द्यायची आहे. की दिल्याच्यानंतर काय करायचं, या फोटो जो आहे त्या फोटोला आपल्याला लेफ्ट साईडला अशा प्रकारे ओढून घ्यायचंय. ओके,
काय करायचं, आपला जो फोटो आहे या फोटोचा आपल्या सेंटरला यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सांगतो मी, एक सेंटरला यायचंय. सेंटर आल्याच्या नंतर इथे एक प्लसची की द्यायची आहे आणि आपला जो फोटो आहे या फोटोला काय करायचंय, एकदम आपला जो मिडल पॉईंट आहे जिथं आपला फोटो बरोबर दिसतो सेंटर पॉईंट, तिथे याला फोटोला अशा प्रकारे ठेवायचंय. तर बघा आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे मूव्ह होणार आहे. आपल्या जो फोटोला आपण अॅनिमेशन ऍड केलेलं आहे तर अशा प्रकारचं सिंपल आहे एकदम मित्रांनो, काही सुद्धा अवघड नाहीये. हे बघा आता सिंपल काय करायचं तुम्हाला सांगतो मी, एक प्लस वरती क्लिक करायचंय, एक रेक्टेंगल ऍड करायचंय आणि रेक्टेंगल ऍड केल्याच्या नंतर वरी आडव्या 3 डॉट असते यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर इथे एक ऑप्शन आहे बघा फिल टू कंपोजिशन एरियाचं, परत त्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. खाली एक ऑप्शन आहे बघा कलर ने फिलचं, यावरती क्लिक करायचंय. साईडला ग्रेडियंटचं ऑप्शन आहे, अशा प्रकारे या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. ब्लॅक जो आहे त्या ब्लॅकला अशा प्रकारे वरती घ्यायचं आहे, सिंपल आहे एकदम. आणि खालचा शॅडो जो आहे शॅडोला अशा प्रकारे वरती ठेवायचंय इतकं, म्हणजे आपला जो फोटो आहे त्या फोटोनुसार आपल्याला आपली शॅडो ऍड करायची आहे. सिंपल काय करायचंय, खाली जो व्हाईट कलर आहे बघा या व्हाईट कलर वरती क्लिक करायचंय. व्हाईट कलर वरती क्लिक करायचं 2 नंबरचा ऑप्शन आहे, अशा प्रकारे यावरती क्लिक करायचं, याला ट्रान्सपेरेंट करून घ्यायचंय. तर अशा प्रकारे, आणि ही बघा आपली शॅडो थोडी अशा प्रकारे दिसणार आहे. तर याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. लय पण डार्क नाही, लय पण फेंट नाही, अशा प्रकारे एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत सांगतो मराठी भाषेमध्ये मित्रांनो. त्यामुळे आता समोर यायचंय 2 नंबरच्या बीट पशी, बीट आपली जी शॅडो आहे शॅडोची लेंथ 2 नंबरच्या बीट पर्यंत वाढून घ्यायची. ओके, 2 नंबरची बीट पशी वाढून घेतल्यानंतर काय करायचंय, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक व्हिडिओ दिला असेल, तो व्हिडिओ तुम्हाला कोणता 100% माहितीच आहे. सिम्पली मी तो व्हिडिओ ऍड करून घेतो. तर सिम्पली मित्रांनो अशा प्रकारचा आपल्याला व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर सिम्पली हा व्हिडिओ डाउनलोड करून ऍड करून घ्यायचा आहे. काय करायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचंय. आपला जो व्हॉइस आहे व्हिडिओचा जो आवाज आहे तो आवाज काय करायचा, म्यूट करून घ्यायचा आहे, 0 करून घ्यायचा आहे. आता सिंपल काय करायचं बघा, याला तुम्ही अशा प्रकारे ठेवलं तरी काय सुद्धा हरकत नाही बघा. नाहीतर काय करा, सिंपल तुम्हाला सांगतो मी, बॅकला यायचं आहे. काय करायचं, ब्लेंडिंग आणि ऑपोजिट वरती जायचं. इथे एक ऑप्शन असेल लाईटिंग वरती जायचंय, इथे याला स्क्रीन करून घ्यायचंय. एकदम सोपा आहे. अशा प्रकारे याला स्क्रीन करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काही सुद्धा ओळखू येणार नाही. आपली जी शॅडो आहे ती याच्या मागलची तो आपली निघून जाणार आहे. आणि याला काय करायचं, इथं अशा प्रकारे ठेवायचं आहे. ओके, या व्हिडिओला अशा प्रकारे ठेवल्याच्या नंतर म्हणजे आपलं एक 50% तर काम झालेलंच आहे. अशा प्रकारे एकदम सिंपल सांगतो तुम्हाला मी काय करायचंय. तर इथं अशा प्रकारे हे काम आपलं पूर्ण झाल्याच्या नंतर काय करायचंय, समोर याचे 6.29 म्हणजे 2 नंबरच्या बीट पशी प्लस वरती क्लिक करायचंय आणि तुमचं काय करायचं, दुसरा फोटो ऍड करून घ्यायचा आहे. हाच फोटो थोडा बरोबर दिसणार नाही, परत इथंच तर एक सेकंड फोटो ऍड करायचा दुसरा कोणता तरी. तर सिम्पली मित्रांनो अशा प्रकारे एक फोटो ऍड करायचा आहे. सिम्पल मी डायरेक्ट काय केलेला आहे, फोटो ऍड केलेला आहे आणि त्याला एकदम फिल टू कंपोजिशन एरियाच्या साहाय्याने आपला जो रेशो आहे त्या बरोबर रेशोमध्ये बसून घेतलेला आहे. सिंपल एकदम लास्ट बीट पशी यायचे बघा अशा प्रकारे. आणि आपला जो फोटो आहे त्या फोटोची लेंथ एकदम लास्ट बीट पर्यंत वाढवायची आयो. ओके, आणि काय करायचंय, आता समोर यायचं आहे 8.6 सेकंदापाशी फोटोला मधून स्प्लिट करून घ्यायचंय. आपले जितके काय बीट आहेत त्या बीट वाईज आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे मधून स्प्लिट करून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे डिवाइड करायचा आहे आपला फोटो, अशा प्रकारे तुकड्यात पाडून घ्यायचा आहे. आता सिंपल काय करायचं, या फोटोला आपल्याला इफेक्ट ऍड करायचा आहे. ओके, आपण ऑलरेडी तर थोडंफार काम केलेलंच आहे. आता इकडचं आपण फोटोच्या इफेक्टचं वगैरे बघूयात. तुम्हाला सांगतो आता मी कसं करायचं, काय करायचं. तर मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, तेव्हा तुम्हाला सर्व व्हिडिओ समजणार आहे. तर ओके, तर आता बॅकला यायचंय शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअर वरती. तर प्रिसेटच्या लेअर वरती आल्यानंतर काय करायचंय, हा आपला जो फोटो आहे हा होता आपला 2 नंबरचा फोटो, पण मी दुसरा फोटो ऍड केलेला आहे. काही विषय नाही, फक्त फोटोचा विषय आहे. तर काय करायचं, सिंपल हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तर सिंपली 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. सिंपल काय करायचंय, फोटोवरती क्लिक करायचंय, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं आडव्या 3 डॉट असल्यावरती क्लिक करायचंय. तर कॉपी ऑल इफेक्टचा ऑप्शन असल्यावरती क्लिक करायचंय आणि बॅकला यायचं आहे आपल्या व्हिडिओवरती. ओके, आणि व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं, 2 नंबरच्या बीट पशी यायचंय. हा जो फोटो आहे 1 नंबरचाच, या फोटोला इफेक्ट ऍड करायचा. काय करायचं, समोर एक 4 फोटो सोडायचे तुम्हाला सांगतो मी. तर 1, 2, 3 आणि 4, तर म्हणजे 3 फोटो सोडायचे. 4थ्या फोटोला हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे काय करायचं, 1, 2, 3, 4. त्या सिंपल काय करायचे, मधले 3 फोटो सोडायचे, 1, 2, 3. 4थ्या फोटोला हा इफेक्ट ऍड करायचा आहे. तर अशा प्रकारे फक्त 2च इफेक्ट आहेत, म्हणजे 2च फोटो आहेत या इफेक्टचे. ओके, तर आता काय करायचं, बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअर वरती आणि परत काय करायचं, आपला 2 नंबरचा जो इफेक्ट आहे हा, तर सिंपल 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. आणि मित्रांनो व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचे, आता डायरेक्ट काय 3 नंबरच्या बीट पशी यायचं, म्हणजे 8.6 सेकंदापाशी. तर या फोटोला हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. तर काय करायचंय, 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट ऍड करायचा. काय करायचं, आता परत 4 फोटो सोडायचे, म्हणजे 3 फोटो सोडायचे, 1, 2, 3. आणि हा जो 4था फोटो आहे 4थ्या फोटोला हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. काय करायचंय, 4थ्या फोटोला हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे.
तर म्हणजे आपले एक मधले 3 फोटो सोडून इफेक्ट ऍड आहे बघा अशा प्रकारे. तर सिंपल या 2 फोटोला इफेक्ट ऍड केल्यानंतर बॅकला यायचे परत इफेक्टच्या लेअर वरती. आणि मित्रांनो इफेक्टच्या लेअर वरती आल्यानंतर काय करायचं, हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे तर सिंपली हा 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. सिंपल मित्रांनो इफेक्ट कॉपी करून परत आपल्या व्हिडिओवरती जायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं, 3 नंबरच्या बीट पशी म्हणजे 3 नंबरच्या फोटो पशी यायचं आहे अशा प्रकारे. तर 3 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. काय करायचंय, एक आपण ऑलरेडी 2 फोटोला इफेक्ट ऍड केला आहे. 3 नंबरचा फोटो सेपरेट एकच इफेक्ट असणार आहे. तर हा सेपरेट माणूस आहे, राजा माणूस आहे, राजा माणसाला एकटाच इफेक्ट आहे सिंपल अशा प्रकारे. तर आता काय करायचंय, बॅकला यायचं इफेक्टच्या लेअर वरती. आणि मित्रांनो इफेक्टच्या लेअर वरती आल्यानंतर एक लास्टचा इफेक्ट राहिलेला असेल तो लास्टचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती यायचा आहे. आणि मित्रांनो व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचंय, आपल्याला जितके काय राहिलेले फोटो आहेत तर सिंपली सगळ्या राहिलेल्या फोटोला हा इफेक्ट ऍड करून द्यायचा आहे. काय करायचंय, जितके राहिलेले फोटो आहेत सर्व राहिलेल्या फोटोला इफेक्ट ऍड करून द्यायचा आहे. एकदम सोप्या भाषेत आणि मराठी भाषेत एकदम क्लिअरली सांगितलेलं आहे तुम्हाला. तर आपले जे सगळे इफेक्ट आहेत ते सगळे आपल्याला ओव्हरऑल आपल्या जे फोटो आहेत त्या फोटोला आपण हा इफेक्ट ऍड करून घेतलेले आहेत. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. सिंपल आपण हा जो इफेक्ट आहे तर इफेक्ट तर ऍड केलेलेच आहेत. तर आता आपण जितके आपले फोटो वगैरे होते सर्व फोटोला आपण इफेक्ट तर ऍड केलेलेच आहेत. आता काय करूयात, बाकी सगळं बघूयात आपण. इफेक्टचं काम झालेलंच आहे. तर सिंपल काय करायचं आपल्याला, आपला 2 नंबरचा जो बीट आहे 6.29 सेकंदापाशी यापाशी यायचा आहे. एक प्लस वरती क्लिक करायचे मित्रांनो, एक रेक्टेंगल ऍड करायचा आहे. परत काय करायचं, वरी आडवे 3 डॉट असल्यावरती क्लिक करायचंय. इथं ऑप्शन असणार आहे बघा फिल टू कंपोजिशन एरियाचं, सिंपली ऑप्शन वरती परत आपल्याला क्लिक करायचंच आहे. आणि यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचंय, खाली यायचं आहे कलर आणि फिल वरती, सिंपली साईडला ग्रेडियंट वरती यायचं आहे. खाली त्याच्याकडे 2 नंबर ऑप्शन आहे सर्कल ग्रेडियंट, यावरती यायचंय. सर्कल जो आहे तो सर्कलला अशा प्रकारे सेंटरला ठेवायचा आहे. आणि आपला जो व्हाईट कलर आहे याला अशा प्रकारे थोडंफार ॲडजस्ट करून घ्यायचं, म्हणजे खाली ओढून घ्यायचं आहे. काय करायचं, आता खाली साईडला जो व्हाईट कलर आहे सिंपली व्हाईट कलरवरती क्लिक करायचंय. याचा जो कलर आहे व्हाईट तो ब्लॅक करायचा आहे. साईडला ब्लॅक कलरवरती क्लिक करायचंय. या 2 नंबरच्या ऑप्शनवरती मला ट्रान्सपेरंट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे जी आपली सर्कल शॅडो आहे ती सर्कल शॅडो बनवून रेडी होणार आहे. एकदम लास्ट बीट पाशी यायचंय. आपला जो शॅडो आहे शॅडोची लेंथ लास्ट बीट पर्यंत वाढवायची आहे. कलर आणि फिलवरती यायचं वाटतं थोडंफार ऍडजस्ट करून घेऊ शकता अशा प्रकारे, काही सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही. सिंपल अशा प्रकारे आपली सर्कल शॅडो आहे, सर्कल शॅडो आपण ऍड केलेली आहे. तर आता काय करायचंय, एकदम आपलं 0 सेकंदापाशी यायचंय. प्लस वरती क्लिक करायचंय, परत एक रेक्टेंगल ऍड करायचंय. परत आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून परत एकदा फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. आता काय करायचं, ब्लेंडिंग ऑपोसिटी वरती यायचंय, लाईटिंग वरती येऊन याला स्क्रीन करायचंय. तर तुम्ही म्हणत असताल ही आता असं कसं दिसत आहे, तर आता काय करायचं, कलर आणि फ्लेवरती यायचंय, सिंपल याला ब्लॅक करायचंय. तर बघा एकदम तुम्हाला काही सुद्धा दिसणार नाही, एकदम ट्रान्सपरंट होऊन जाणार आहे. तर एकदम लास्ट बीट कशी यायचं, याची लेंथ काय करायची लास्ट बीट पर्यंत वाढवायची आहे रेक्टेंगलची. सिंपली रेक्टेंगल वरती क्लिक करायचंय, इफेक्ट वरती जायचंय, ऍड इफेक्ट वरती जायचंय. सिंपल वरी इफेक्ट सर्च मारून घ्या, सिंपल स्टाफेट नावाचा. तर मी तो ऑलरेडी आपलं सिलेक्ट केलेला आहे, म्हणजे ऍड करून घेतलेला आहे. तर तो इफेक्ट ऍड करायचं, काय करायचंय, एकदम आपला जो स्टार्टिंग पॉईंट आहे म्हणजे 0 सेकंद या स्टार्टिंग पॉईंट पाशी यायचं, इथे प्लस की द्यायची आहे. आता एकदम लास्ट बीट पाशी यायचंय आणि म्हणजे आपला जो रेक्टेंगल लास्ट एंड आहे यापाशी यायचं, इथे की द्यायची आहे. आणि आपला जो पोझिशन आहे एक्स अँगल वरती तर याला वाढून घ्यायचा आहे, एक 500-600 ठेवून घ्या, काहीही विषय होणार नाही. आणि काय करा, थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे. ब्राईटनेस वगैरे तुम्ही कमी जास्त ठेवून घेऊ शकता, काही सुद्धा विषय नाही. हे सगळं आपल्या मनावर तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. अशा प्रकारे ब्राईटनेस कमी करून घेऊ शकता, अमाऊंट वाढू शकता, काही सुद्धा करू शकता. अल्फा, कलर, फेदर, साईज, स्केल काही सुद्धा करू शकता, काही विषय नाही. फक्त मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला एक इफेक्ट ऍड करून दाखवलेला आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. आता काय करायचंय, आपण इफेक्ट ऍड केलेला आहे. परत आपली जो शॅडो सुद्धा ऍड केलेली आहे. तर काय करायचं, 0 सेकंदापाशी यायचे, प्लस वरती क्लिक करायचंय, परत एक रेक्टेंगल ऍड करायचंय. आता काय करायचंय, आता रेक्टेंगल ऍड केल्याच्या नंतर वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचंय. इथे एक ऑप्शन असेल बघा, ट्रस्ट टू कंपोजिशन एरिया, काहीच नाही, ट्रस्ट टू कंपोजिशन एरिया एकदम लास्ट ऑप्शन आहे, खालून 3 नंबरला. सिंपली ऑप्शन वरती क्लिक करायचंय. आता काय करायचं, कलर आणि फ्लेवरती यायचंय. आता कलर कोणताही चेंज न करता साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे. आणि आता काय करायचंय, नो कलर सिलेक्ट केल्याच्या नंतर बॅकला यायचंय. बॅकला यायचंय बॉर्डर आणि शर्ट वरती, इथे स्टोक असेल अशा प्रकारचा एक बटन असेल, सिंपली बटन ऑन करायचं, म्हणजे स्टोक इनेबल झालेला आहे आपला. सिंपली इथं ब्लॅक कलर असेल बघा अशा प्रकारचा, सिंपली इथं ब्लॅक कलर वरती क्लिक करायचंय, कलर व्हाईट ठेवायचा आहे. आणि खाली स्टोक आहे बघा, स्टोक 4 सेकंद असेल, सिंपली वाढून घ्यायचा आहे, एक 12% ठेवून घ्या. एकदम लास्ट बीट कशी यायचंय, व्हिडिओच्या लास्ट एंडला यायचंय. आणि आपला जो स्टोक आहे
आणि म्हणजे आपला जो रेक्टेंगल आहे तो रेक्टेंगलची लेंथ लास्ट बीट पर्यंत वाढून घ्यायची, म्हणजे आपला जो बॉर्डर आहे बॉर्डरची लेंथ लास्ट बीट पर्यंत वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली एकदम जळजळीत खणखणीत एकदम नवीन अशी बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. सिंपल आता काय करायचं बघा, आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एकदम जबरदस्तरित्या बनवून रेडी होणार आहे. आता व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे की नाही, तर 100% करायचं आहे. तर व्हिडिओ आपण गॅलरीमध्ये सेव्ह करण्याच्या आधी तुम्हाला एक सांगतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचंय. आपल्या व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. आपण जास्तीत जास्त इंस्टाचा ट्रेंड उचलत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलवरती एकदम तुम्हाला ट्रेंड बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर भेटूया नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. आता सिम्पली काय करायचं, वरी शेअरचं ऑप्शन आहे सेटिंग साईडला, या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. ऑप्शनवरती क्लिक करायचं, आपली व्हिडिओची क्वालिटी आहे ती 1080 पिक्सेल्स ठेवा आणि खाली एक्सपोर्ट वरती क्लिक करून द्यायचंय. काय करायचं, खाली एक्सपोर्ट वरती क्लिक करून घ्यायचंय. तुमचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो भेटूया लवकरच. तर ओके बाय, टेक केअर.